करून करून भागले आणि देवपूजेला लागले. ह्या म्हणी आहेत, ही गाव पातळीवरती ह्या म्हणी प्रामुख्याने बोलल्या जातात. आता ह्या म्हणीचा आपल्या व्हिडिओचा अर्थार्थी काय संबंध आहे, तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडेल. या 2 दिवसापूर्वी दादरमध्ये जे काही एक महानाट्य पार पडलं, ते एवढं हास्यास्पद होतं, लोकांनी फक्त ते हसण्यावर घेतलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दादर येथून रामरक्षा आंदोलनाला सुरुवात केली. आता त्या दिवशी आणि त्याआधी नेमकं झालं काय, म्हणून तुम्हाला म्हटलं मी की करून करून भागले आणि देवपूजेला लागले. मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपल्याला आज या व्हिडिओमध्ये याच विषयावरती थोडी चर्चा करायची आहे. त्या दिवशी उद्धव ठाकरेच्या मनामध्ये एक आत्मसाक्षात्कार झाला. आता आपण हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडून आपल्याला भेटलं काय? काहीच नाही भेटलं, उलट ठेंगा भेटला. लोकसभा ही काही गोष्टीवरती आली होती, पण लोकांनी तो सुद्धा विश्वास दाखवला नाही विधानसभेला आणि पंचायत राजला. ठाकरे हे अक्षरशः तोंडघशी पडले आणि जे यांच्यासोबत होते ते सोबतचे लोकसुद्धा यांची साथ सोडून गेले. आताही जात आहेत आणि भविष्यामध्येही जातील. त्यामध्ये वारंवार लोकांमध्ये, मीडियामध्ये काही गोष्टी पुढे आल्या, त्या म्हणजे हे सगळं जे काय आहे ते यांनी हिंदुत्व सोडलं आहे म्हणून यांना हे भोगावं लागतं आहे. ते फक्त ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी यांनी तिथं ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आता दादरमध्ये यांनी रामरक्षा आंदोलनाला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी आता पाठीमागे बोलले बघा की आमचं हिंदुत्व जाणव्याचं नाही, जो कोणी जय श्रीराम म्हणेल त्याला आम्ही हरामखोरपणा म्हणतो, आम्ही हनुमान चालीसाने आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो. काय काय आहो ते, म्हणजे तुम्ही त्या गोष्टी ऐकू नये. एक हिंदू म्हणून, एक हिंदू राष्ट्र म्हणून, आपण एक भारतीय आहोत म्हणून ह्या गोष्टी ऐकूनसुद्धा एक प्रकारची लाज वाटते. कारण असे सुद्धा लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष चालवत आहेत. म्हणजे हे बघा, भाजप एकमेव असा पक्ष आहे, तो पक्ष सत्तेमध्ये असो किंवा सत्तेबाहेर असो, याची भूमिका एक ठाम आहे हिंदुत्ववादीची. पण यांचं असं नाही, यांची भूमिका ही सोयीची असते. जेव्हा यांना सोयीचं हिंदुत्व वाटलं जवळ घेतात, नाही वाटलं फेकून देतात. पण आता झाले असं, लोकसुद्धा खूप हुशार झालेले आहेत. आता हनुमान चालिसेवरून ज्याप्रमाणे यांनी अटक सत्र चालू केलं होतं, कोणी त्या मस्जिदीच्या रेडियसमध्ये कोणी तर हनुमान चालिसा म्हणतात त्यांना अटक केलं होतं. पण आता स्वतः हे दादरमध्ये हनुमान चालिसा हे म्हणत होते. त्यांनी आतापर्यंत जाणव्याचं हिंदुत्व बोलायचे, त्यांनी आता ती हनुमान स्तोत्र म्हणायला, हनुमान चालिसा म्हणायला, रामाची आरती म्हणायला त्यांनी एका ब्राह्मणाला बोलवलं होतं. म्हणजे बघा हो, किती म्हणजे किती हा मूर्खपणा आहे. आणि जे काही चाटुकार आहे, जी काही मंडळी आहे, ही मंडळी परत ॲक्टिव्ह झाली की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व खूप वेगळं आहे आणि ते खरं हिंदुत्व आहे. का खरं आहे? कारण उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी ते काही त्यांनी पूजा केली, महापूजा केली दादरमध्ये. ते पूजा करण्याचं कारण काय आहे? ती जी काही चोरी झालेली आहे अयोध्येमध्ये, ती चोरीची योग्य ती कार्यवाही व्हावी, तपासणी व्हावी म्हणून त्यांनी हे आंदोलन सुरू केले. ॲक्च्युली त्या ठिकाणी ज्या गोष्टीचे आरोप झाले त्या सगळ्या वस्तू या ट्रस्टनं दाखवलेल्या आहेत. तर चोरी झाली आहे, चोरी घडली आहे, पण चोरी ह्यांनी सांगतात एवढी मोठी झालेली नाही. आणि जे काही चोरी असेल त्यावरती कार्यवाही होईलच, कार्यवाही झालीच पाहिजे. पण या ठिकाणी यांचं जे राजकारणात आहे ना, फक्त हे राजकारण का चालू आहे? कारण जो काही यांच्यावरती डाग लागला आहे, यांनी डाग लावून घेतला आहे स्वतःवरती हिंदू विरोधी याचा, तो त्यांना तो पुसून काढायचा आहे. आता या माणसाला वाचता येते का नाही हे मला माहिती नाही, आय डोंट नो. पण त्या ठिकाणी हातामध्ये एक नवं कोरं कुरकुरीत असतं पुस्तक घेऊन त्यांना ते स्तोत्र कसं म्हणतात, हनुमान चालीसा कसं म्हणतात हेही माहिती नाही. ते पुस्तक घेऊन फक्त फोटो हलवायचे कामं केले आणि त्यानंतर तेही जमलं नाही म्हणून काय केलं, ते पुस्तक पाठीमागे दिलं. याच्यापूर्वी एक तुम्ही 2-3 फोटो बघितले असतील. आता तुमचे हे सगळे व्हिडिओ फोटोमध्ये दाखवणं शक्य होणार नाही, कारण काही मर्यादा आहेत यूट्यूबवरती. पण या लोकांना फक्त आता राजकीय
स्वार्थासाठी फक्त यांना राम सोयीचा वाटतोय, आमचे श्रीराम यांना सोयीचे वाटतात. आता यांचं हिंदुत्वाविषयीचे मतं काय आहे तुम्ही ह्या 3 ते 4 वर्षापासून तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या एक वेळेस, यांची तुम्ही मतं काय आहे. एक बघा, आपल्याकडे लोक म्हणतात ना, आयुष्यभर पापं करायचे आणि ते पापं फेडण्यासाठी यांना शेवटी राम आठवतोच. आता या लोकांना पण झालं असंच. या लोकांना जे काही 2-3 वर्षामध्ये पापं केलेले आहेत, हे पापं झाकण्यासाठी यांना परत रामाचा सहारा घ्यावा लागतो आहे. आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी या लोकांना परत रामाजवळ जावं लागतं आहे. दादरमध्ये जाऊन त्याच लोकांसमोर मूर्खासारखं उभारून हनुमान चालीसा म्हणावी लागते. आपण त्याला काही दिवसापूर्वी विरोध केला होता. जय श्रीराम म्हणजे राम मंदिर बनवून कुणाला रोजगार मिळतो का, काय मिळतो का, काय काय यांचे वक्तव्य होते त्यावेळेसचे. ते वक्तव्य सांगायला गेलं तर यांचा तो दादरचा एक लावलेला मुखवटा आपोआप फाटून जाईल, तो गळून पडेल. पण ह्या ठिकाणी दादरला ज्यांनी काही तिथं नाट्य झालं त्यामध्ये एक गोष्ट लोकांना समजली की नक्कल करायला पण अक्कल लागते, त्याशिवाय नक्कलही व्यवस्थित होत नाही. आणि त्यावरून समजतंय की पुढच्याला अक्कल किती आहे ते. कारण ज्या व्यक्तीला तिथं हनुमान चालीसा म्हणता येत नव्हती आणि ती व्यक्ती पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे. आता हे फक्त चाललं आहे काय की आता आमचं हिंदुत्व कसं चांगलं आहे, आम्ही कसे हिंदूसाठीच आहोत, आमचं हिंदुत्व हे खरं आहे हे दाखवायचा हे आता प्रयत्न करू लागलेत. पण यांचे प्रत्येक प्रयत्न हे मित्रांनो असेच उघडं पडणार आहेत. कारण हे दाखवण्यासाठी करणं हे जास्त काळ चालत नसतं, हे तेवढं सत्य आहे. पण म्हणलं का तुम्हाला पहिल्या सुरू की हे करून करून भागले. आता हे परत आपले जे हातपाय आहेत ते आता हलवायची कामं करत आहेत. यांनी प्रत्येक आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक यांचं आंदोलन हे असफल झालं. आता यांना शेवटी रामाचा सहारा घ्यावा लागतोय, हेच मोठं यांचं दुर्दैव आहे राजकारणाचं. पण यांची ही हनुमान चालीसा बघून, यांचं हे राम रक्षा आंदोलन बघून यांचं आता काय जो वोट बँक तयार झाली आहे ते वोट बँक खुश आहे का हे यांना पाहावं लागेल. नाहीतर हे तर यांचं आंदोलन फेल झालं तर परत हे दुसरं कुठलं आंदोलन चालू करतील देव जाणे. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.